आज गोल्डीला खायची होती साऊथ इंडियन स्टाईल चिकन करी. तर मी ह्यासाठी घेतला होता कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि जे मी मसाले दाखवले होते ना ते ड्राय मसाल्यांना आता मी छान असं भाजून घेते. म्हणजे आपण त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड केलं की छान बारीक होऊन जातील. त्यानंतर मी हे ओलं खोबरं घेतलं होतं, त्याला पण मी थोडंसं परतवून घेतलं आणि मग ते सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं. आता इथे मी तेल घेतलं होतं, त्यामध्ये कांदा टाकला. कांदे भरपूर टाकता आणि कारण दुसरी काही आपण ग्रेव्ही अशी खूप नाही बनवणार आहे. कांदे टाकायचे मस्तपैकी, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि ते पण छान फ्राय होऊ द्यायचं. असा काही कलर आला पाहिजे आणि त्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचं बरं का, मी सांगायला विसरून गेली. जेव्हा मोहरी जिरे टाकतात तेव्हाच कढीपत्ता पण टाका. हे सगळं छान फ्राय झालं त्यानंतर मग टोमॅटो टाकायचा. टोमॅटोंना पण थोडंसं मॅश होऊ द्यायचं. मग आपले घरचे मसाले आणि हे आहे ना, धणे पण टाकता, अख्खे धणे त्याला वाटून. माझ्याकडे नव्हते मग मी धना पावडर टाकली. आपले गरम मसाला, लाल तिखट सगळं टाकायचं आणि जो मसाला आपण बनवला होता त्याला ते पण मिक्स करून द्यायचं यामध्ये आणि छानपैकी ह्याला शिजू द्यायचं. थोडंसं खूप पाणी नाही टाकायचं कारण आपल्याला रस्सा भाजी नाही बनवायची आहे, ह्या ग्रेव्हीवालंच बनवायचं आहे. मग आता चिकन टाकलं. 5-1 मिनटं तुम्ही मिक्स करायचं, परतवायचं म्हणजे कारण जो चिकनचा स्मेल असतो ना तो निघून जातो. त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलं कारण चिकन शिजलं पाहिजे. कव्हर करून शिजवल्यानंतर असं काही दिसत होतं, खूप मस्त वास येत होता चिकनचा. त्यानंतर आम्ही त्याच्यात टाकू कोथिंबीर आणि अजून 2-3 मिनटं त्याला वाफवून घेऊ आणि अशी काय बनली होती आमची साऊथ इंडियन स्टाईल चिकन करी. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.